आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कियारा! कियारा खाली उतर। सोम, तू माझ्याशी लग्न नाही केलं ना तर मला नाही जगायचंय। कियारा थांब, माझं ऐकशील प्लीज? खाली ये, आपण बोलूयात। यस कियारा, लिसन, तू जे करतेयस तो ऑप्शन नाही आहे। ए, मला तुमच्यावरती आहे ना काडीचाही विश्वास नाहीये। त्याला आत्ताच्या आत्ता सांग सगळ्यांसमोर कबूल करायला की तो फक्त माझ्याशी लग्न करणार म्हणून। कियारा मॅडम, खाली उतरा पडदिशी। सोम, हो बोल, हो बोल। वेळ निभावून नेऊ, हो बोल, नंतर बघू काय करायचं। बोल हो। सरंग, आय थिंक सो आपल्याला वर गेलं पाहिजे। चल। ए, कुठे चाललात तुम्ही? हलू नका इथून कोणी। सगळे माझ्या समोर थांबा, नाहीतर मी उडी मारेन। मारू? नाही, ओके ओके ओके। ए, कुणी शानपणा करू नका। तुझी आई काय म्हणाली आठवतंय ना? ती ठरवणार आता की लग्न करायचं की नाही ते। माझा डॅडी तुझ्या आईची कशी वाट लावेल याची कल्पना आहे ना तुला? मला नकार देताय? ए आदित्य, तुझ्या आईच्या वतीने माझी माफी माग, तिच्यामुळे झालंय हे सगळं। ओके ओके ओके, मी माझ्या आईच्या वतीने माफी मागतो। तू प्लीज खाली ये, खाली ये। सोहम, मला तुझा होकार हवाय। बोल, माझ्याशी लग्न करतोस की नाही? बोल, नाहीतर मी आता उडी मारते। कियारा, कियारा, व्हाट नॉनसेन्स इज दिस? ठीक आहे, मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागतो। आय एम सॉरी। म्हण, मी सोहम मेहेंदळे कियारा ठाकूरची मनापासून माफी मागतो। मी सोहम मेहेंदळे कियारा ठाकूरची मनापासून माफी मागतो। आता गुडघ्यावर बस, कान पकडून म्हण की मी गाढव आहे। कियारा बस। मी गाढव आहे। आता म्हण, माझी आई मूर्ख आहे। कियारा बस। हे नाही बोलणार कियारा। हो का? नाही म्हणायचं का तुला? मी उडीच मारते। बोल, मारू उडी? काहीतरी करावं लागेल। होय, बोल लवकर, बोल। माझी आई मूर्ख आहे आणि माझी ती किर्लोस्करवाली जी मावशी आहे ना ती पण मूर्ख आहे। बोल लवकर। बोल लवकर, माफी माग। बोल म्हंटल ना, माग माफी माझी। ए, तुम्ही कशाला? सोड मला। सोड गप्पा, सोड खाली, सोड मला। मारू चला। ए, सोड मला। चला। सोम, एक तर तू माझी माफी माग, नंतर माझ्याशी लग्न कर। मी तयार आहे। आपण घरी जाऊन बोलूया। चला चला चला। चल चल। सॉरी सॉरी दादा, जावा जावा, तुम्ही घरी जावा। काय करताय? अहो आता काय करताय? तिलोत्तमा, आपल्याला या माणसांशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये। हा माणूस योग्यतेचा नाहीये तिलोत्तमा। सोहम, हे लग्न मी होऊ देणार नाही। सोड, सोड। काय झालंय? काय 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 झालंय? काय
सोड माझा हात. माझा हात धरायची तुझी लायकी नाहीये, कळलं ना? सोड. शांत होतो. काय झालं मला हे सगळं सोडा. काय? मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची. तुम्हाला माहितीये सोहम लग्नासाठी रेडी झालाय. आय एम सो हॅपी डॅड. तुला खरंच असं वाटलं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे? मी तुझ्याशी लग्न करणार नाही. फक्त तुला सुसाईड करण्यापासून वाचवण्याकरता मी हो बोललो. काय म्हणालास? काय ग, सुसाईड करायला निघाली होती? सोहम तू लग्नाला नाही म्हणतोयस ना? ठीक आहे ना, मग आता मी जीवच देते. ए थांबा. तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार आहोत आम्ही? सोड माझा हात. तुझी लायकी नाही माझा हात धरायची, कळलं ना? सोड माझा हात. ए वेडी आहेस का तू? आवाज खाली. आतापर्यंत तुमचं समजा ऐकून घेतलं याचा अर्थ असा नाही की मी समद्या गोष्टी सहन करीन. तुम्ही बाप आहात ना हिचे? मग योग्य येळी जर का तुम्ही अशाच कानाखाली मारल्या असत्या ना तर आज तुमच्यावर ही येळ आलीच नसती साहेब. मान्य आहे की आपण आपल्या मुलांचे लाड करावेत, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना काय पाहिजे काय नको हे समज बघावं, पण आपल्या मुलांना जमिनीवर बी ठेवावं माणसांनी. येळ पडलीच तर कान धरायला पाहिजेत आपल्या मुलांचे. खाण्यापिण्यामध्ये करा की लाड, कोण नाही म्हणतंय, पण फालतूपणा जर करत असेल ना तर त्यांना तिकडेच थांबवायला पाहिजे. साहेब साहेब तुम्हाला तुमच्या पोरीचा मूर्खपणा दिसत नाही का? हो, एखादी वस्तू मागेपर्यंत ठीक आहे ना, पण चालती फिरती माणसं ती माझी आहेत, मला ह्योच पाहिजे मला त्योच पाहिजे हे जर का करत असेल तर ही कितपत योग्य आहे? समधी माणसं रस्त्यावर पडली आहेत का तुमच्यासाठी? हे बघा कसं आहे ना, एखाद्यानं जर का आपलं नाव चुकीचं घेतलं तर राग येतो माणसांना. का तर त्या नावामध्ये आपलं अस्तित्व असतं. तसंच प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी अस्तित्व असतं आणि ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका, कळलं? आणि हे बघ कियारा, पुन्हा हा असला फालतूपणा केला ना तर तुला पोलिसात द्यावं लागेल. आणि जसं पारू म्हणाली तसं तिथे खाण्यापिण्याचे लाड नाही करणार पोलीस तुझे. ए माझ्या मुलीचं काय करायचं ते मी बघीन. काय म्हणाल? उलट आभार माना आमचे, तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय. आणि जमलं ना तर वेळीच सावध व्हा. चला रे, चल सोम, सारंग, सावली, पारू, चल. वय मला ना करून गेला काय? याला आता दाखवतेच कियारा काय येते.